हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आता हे आहे एक नवीन घर. कोणाचं आहे तर माझ्या मैत्रिणीचं. तिने नवीन घरात शिफ्टिंग केलेली आहे आणि इथे आमच्याच सोसायटीमध्ये आहे, त्यामुळे मग तिला आता तिकडे शिफ्टिंग करायची होती. पण घर जे आहे थोडंसं खराब होतं, म्हणजे आता असतं ना फर्निचरचं काम वगैरे होतं, मग थोडंसं घर घाण होऊन जातं. सो आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येऊन इथे तिच्या मदतीला आलेलो होतो आणि सर्व मिळून इथे काम करून देत होतो. आणि कसं असतं माहिती आहे, जे आपली नातेवाईक लोक असतात ना ते इथून खूप लांब असतात. सो जे शेजारी पाजारी राहणारे असतात, आपले इथं जी मैत्री जमते ते सर्व काही आपल्यासाठी असतात आणि तेच एक नातं घेऊन आम्ही इथे सर्व काही मदत करत होतो. 3 दिवसापासून आम्ही या कामाला लागलेलो आहोत आणि फायनली आता हा व्हिडिओ ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी त्यांचा गृहप्रवेश आहे. जर तिथल्या काही क्लिप्स घेता आल्या ना गृहप्रवेशच्या तर मी नक्कीच घेईल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. सो अशा प्रकारे आम्ही घर त्यांचं व्यवस्थित आवरून दिलं, त्यानंतर सेटही करून दिलं, कारण एकट्या बाईची हिंमत नसते हे एवढं सर्व करायचं, म्हणून सर्वांची मदत घेऊन करावंच लागतं आणि आपल्यालाही कधीतरी ह्या गोष्टीची मदत मिळतेच. सर्व मिळून असं एकत्र करणारच आपल्याला पण गरज असतेच कुठल्या पण गोष्टीची, त्यामुळे सर्व मिळून एकत्र राहिलं ना तर खूप बरं असतं आपल्यासाठी. त्यानंतर हा होता नेक्स्ट डे आणि आता सुट्ट्या आलेल्या होत्या. 3 दिवस आम्ही लगातार फिरलेलो आहोत. क्लिप्स येतीलच तुम्हाला, सर्व व्हिडिओ येतील, पण हळूहळू येतील. आता वेळ नाही आहे सध्या. म्हणजे मी सांगते ना 3 दिवस मी फक्त घरातला स्वयंपाक बनवून आम्ही लगेचच बाहेर निघायचो आणि फुल टाईम स्पेंड केला आहे, कारण ह्या पावसाळ्यात आम्ही जास्त फिरायला गेलोच नाही आहे. एवढं बिझी रुटीन चालू होतं मनीषचं पण माझं पण, त्यामुळे आमचं जमलेलंच नाही आहे. जे पण मी फिरली आहे सर्व मैत्रिणींसोबत, मनीष आणि मी आम्ही असं फिरायला गेलोच नाही. म्हणून मग मी ठरवलेलं होतं 3 दिवस सुट्ट्या येतात आता जाऊया, कारण गणपती जर उठले ना, म्हणजे गणपती बसले आणि त्यानंतर पाऊस थोडासा कमी होऊन जातो आणि गणपती उठल्यानंतर लगेचच ऊन पडायला लागून जातं, त्यामुळे ना असं पावसामध्ये फिरण्याचा इंटरेस्ट राहत नाही. आणि आत्ता जो वेळ होता ना तोच आमच्यासाठी होता. नेक्स्ट वीक तर पूर्ण आता गणपतीची तयारी करावी लागणार आहे, त्यामुळे मग म्हटलं चला आता 3 दिवस सुट्ट्या आहेत ना तर फुल धम्माल करूया. आणि मस्त फिरलो आम्ही, इतकी मज्जा केली आहे ना, सर्व तुमच्यासोबत शेअर करेलच मी. हळूहळू व्हिडिओ येतील सर्व, फक्त वेट करा. आता हा जो व्हिडिओ होता, म्हणजे हा जो दिवस होता तो दहीहंडीचा दिवस होता. ज्या दिवशी दहीहंडी होती त्या दिवशी आम्ही फिरायला गेलेलो. म्हणजे कृष्णाचा हट्ट चाललेला की मला दहीहंडी बघायची आहे. मी दहीहंडी कधीच नाही बघितली आणि ॲक्च्युली खरंच त्याने नाही बघितली, म्हणजे बघितलेली आम्ही जातो दरवर्षी, पण तेव्हा तो लहान होता, त्याला एवढं काही आठवत नाही सर्व, म्हणून मग त्याला आता हट्ट होता की मला दहीहंडी बघायची. मग म्हटलं चला इथं पण फिरून येऊया. आणि या डोंगरांवर तर इतकं सुंदर वाटतं ना, इथे आल्याशिवाय मन राहत नाही. तुम्हीच बघा स्वतः, वातावरण किती छान आहे आणि किती मनमोहक आहे, खूप मस्त वाटतंय. भिवपुरीला जायला आपल्याला लवकर निघावं लागेल. इडली कशाला, दुसरं काहीतरी बनवणं नाश्ता. पण तुम्ही सांगा फक्त निघायचंय का. मला तर नाही वाटत उद्या इकडे येऊ देतील या धबधब्यावर. इकडे जर नाही येऊ दिलं ना तिकडेच जावं लागेल आपल्याला. ओ माय गॉड, खूप जास्त वरती चढून जायचं आहे डोंगरावर. चाललोय आम्ही हळूहळू हळूहळू करत, पण खरंच खूप मस्त वाटतंय, खूप मस्त. मी दाखवते तुम्हाला व्ह्यू. बराच वेळ आम्ही इथे थांबलेलो होतो. आम्ही डोंगरांवर बसतो इथं आलो की, जेव्हा उन्हाळ्यात वगैरे येतो कधीतरी तर तेव्हा आम्ही संध्याकाळच्या वेळेला येऊन ह्या डोंगरावर बसतो. पण आता सध्या पाऊस चालला आहे तर पूर्ण चिखल झालेला होता, बसायलाही जागा नव्हती, म्हणून असंच आम्ही जरा वेळ टाईम स्पेंड केला. घरी यावंसं वाटत नव्हतं, माहिती आहे, एवढं सुंदर वातावरण होतं. हे डोंगर, ही झाडं आणि ते धुकं पडलेलं, ओ माय गॉड, ते ढग बघा किती खाली आलेले आहेत. इतकं छान वातावरण होतं. मी कॅमेऱ्यात जेवढं कॅप्चर नाही करू शकली आहे ना तेवढं ते समोर इतकं मनमोहक वाटत होतं, खूप छान वाटत होतं. तिथे इच्छा तर होती की तिथे जाऊन मस्त मॅगी वगैरे खावी, समोसे खावे, छान चहा प्यावी, पण बरं झालं काही नेलं नाही सोबत, कारण तिथे बसायला जागाच नव्हती आणि उभं राहून एवढं सर्व ॲडजस्ट नाही होत, त्यामुळे मग ना नकोसं झालेलं. तिथे बघा तुम्हीच किती चिखल आहे. थांबायची तर खूप इच्छा होती, पण तिथे बसायला जागा नव्हती. तिथे डोंगरावर किती ओलं होतं. पण जाऊ द्या, दहीहंडी पण बघू ना. बाबूला बघायची ना दहीहंडी. तू पहिल्यांदा बघशील का दहीहंडी? बघितली तू याच्या आधी? अरे यार, तू बघितली आहे, तू छोटा होता, पण आम्ही सर्व दाखवलंय तुला.
सो गाईज आम्ही चाललो आहे आता रिटर्न घरी नाही, दहीहंडी बघायला चाललो आहे. इथून जायला पण थोडासा वेळ लागेल, पण खूप छान टाईम स्पेंड झाला इथे. बघा किती छान वातावरण आहे, खूप मस्त वाटतंय. रमेशवाडीत पण जायचं आहे, स्टेशनजवळची पण बघायची आणि मग नंतर बिल्डिंगकडे तर काही दिसत नाही मला. सो गाईज आम्ही निघालो आहे आता जाण्यासाठी. तिथे पण जातो, तिथे थोडा वेळ टाईम स्पेंड करतो, मजा करतो. आणि एवढी मजा आली नाही ते ह्यावेळेस. खूप छान वातावरण होतं, खूप छान. पाऊसही सुरू झालेला हलका हलका, डोंगरांवर इतके छान धुके पडलेले, खूप मस्त वाटत होतं. माहीत नाही माझा आवाज पोचतोय की नाही, मुद्दाम गाडी फास्ट केलेली यांनी. आणि इथे बघा केवढी मज्जा चालू आहे. उद्याचा पण प्लॅनिंग झालेला आहे. उद्या संडे आहे, आज आहे सॅटरडे. सो उद्याचा पण प्लॅनिंग झालेला आहे. चला आता जातो आम्ही दहीहंडी बघायला. बघतो कुठे कुठे चांगले चांगले फंक्शन चालू आहेत. असा होता आमचा गोपाळकाल्याचा दिवस. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. जास्त काही क्लिप्स नाही आहेत, अशाच प्रकारे आम्ही दिवस स्पेंड केलेला आहे, तो तुमच्यासोबत शेअर केला आहे. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.